नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर फिजिक्स शिका मराठीत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यामधला बँक्ड रोडचा एक कन्सेप्ट पाहणार आहे। याच्या अगोदर आपण मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द कर्व्ड बँक्ड रोड हा कन्सेप्ट पाहिला आहे। त्याच्यामध्ये आपण फ्रिक्शनचा विचार केला नव्हता। आता या ठिकाणी फ्रिक्शन झालं तर दोन प्रकारे होतं। एक तर मॅक्झिमम फ्रिक्शन होऊ शकतं, त्यावेळेला स्पीड लिमिट थोडंसं मिनिमम राहील, आणि जर फ्रिक्शन कमी झालं तर थोडंसं स्पीड लिमिट जास्त राहील। अशा कन्सेप्टमधला एक पॉईंट आहे अप्पर स्पीड लिमिटचा, ज्याच्यामध्ये फ्रिक्शन जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये होतं। आणि मग अशा कन्सेप्टमध्ये तुम्ही मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायच्याऐवजी मिनिमम सेफ्टी स्पीड त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो। मिनिमम सेफ्टी स्पीड काढायच्याऐवजी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आपण त्या ठिकाणी काढत असतो, बरोबर। आता मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढत असताना तुम्हाला पहिल्यांदा कळायला पाहिजे की एखादी गाडी वळणावरती आहे आणि वळणाचा जो रस्ता आहे तो बँक्ड केलेला आहे, म्हणजे आउटर एज आहे, ओव्हर एज इनर एज थोडीशी अँगलनं काय केलेली इन्क्रीज केलेली, रेज केलेली। मग अशा वेळेला बँक्ड रोडवरती एखादी गाडी असेल तर त्याच्यावरती किती फोर्सेस असायला पाहिजेत हा पहिला मुद्दा आपल्याला माहित असायला पाहिजे। दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्सिंग फोर्स कोण काम करते ते आपल्याला कळायला पाहिजे। आणि तिसरा मुद्दा त्याची सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी त्याच्यावर सेंट्रिपेटल फोर्स कोण लावते हे आपल्याला कळायला पाहिजे। पहिला मुद्दा बघा, फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल अलॉंग द कर्व्ड बँक्ड रोड। पहिला मुद्दा आहे की ज्यावेळेला एखादी गाडी वळणावरती आहे त्यावेळेला वळणाचा रस्ता जर बँक्ड असेल, त्याला अँगल ऑफ बँकिंग थीटा दिलेला असेल, तर या गाडीवरती किती फोर्सेस आहेत। तर आपण इथं दिले बघा, फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल व्हेन इट इज ऑन द बँक्ड रोड, there are three forces acting on the vehicle. mg is the weight of vehicle, second one is the force of static friction between tires of vehicle and the surface of road, but this force of static friction can be resolved into two components. Its vertical component is fs sin theta and its horizontal component is fs cos theta. Third one is the normal reaction of the road on the vehicle. It also can be resolved into two components, n sin theta and n cos theta. Here n sin theta is the horizontal component of normal reaction and n cos theta is the vertical component of normal reaction. आपल्याला विचार करायला थोडंसं या ठिकाणी भाग पाडले त्यांना की समजा एखादी गाडी वळणावर असेल तर किती फोर्सेस त्याच्यावरती आहेत। ऍक्च्युअली 3 फोर्स होते, mg नॉर्मल रिएक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन, बट या ठिकाणी नॉर्मल रिएक्शनचे 2 कंपोनेंट वाढले, फोर्स ऑफ फ्रिक्शनचे 2 कंपोनेंट वाढले, मग टोटल फोर्स किती झाले 5। त्याच्यामधला पहिला फोर्स आहे mg, दुसरा फोर्स आहे fs sin थीटा, तिसरा fs cos थीटा, चौथा n sin थीटा आणि पाचवा n cos थीटा। हा फोर्सेसचा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आपल्या समोर काय असतो की कोणते फोर्सेस कुणाला बॅलन्स करतात। आता एक्झॅक्ट व्हर्टिकली अपवर्ड असणारे फोर्सेस तुम्ही इथं पाहिलं तर n cos थीटा आहे एक्झॅक्ट व्हर्टिकली अपवर्ड, आणि fs sin थीटा आणि mg काय एक्झॅक्टली vertically downward direction. Therefore, we can say that n cos theta is balanced by fs sin theta and mg. But here, both these forces having same direction. Therefore, total force of that mg plus fs sin theta, which is combinedly equal to the n cos theta, किंवा combinedly ते काय करतात n cos theta balance करतात। Therefore, आपण काय लिहू शकतो mg plus fs sin theta is equal to n cos theta, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर ही प्लसची जी व्हॅल्यू आहे ती डाव्या बाजूकडून कुठे नेली उजव्या बाजूला, तर हे प्लसचं काय होणार आहे या ठिकाणी आलं तर मायनस, बरोबर। आणखी एक आपल्याला गोष्ट माहिती आहे की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय आहे, म्यूएस इंटू एन। म्यूएस म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। या एफएस ची व्हॅल्यू आपण जर या इक्वेशन मध्ये टाकली, एफएस च्या जागेवर काय येणार आहे mg इज इक्वल टू n cos थीटा मायनस म्यूएस इंटू n sin थीटा। त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिले, बरोबर। काय घेतला आपण इथं बॅलन्सिंग फोर्स। त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आपला असतो, तर एखादी वस्तू जर कर्व रोडवरती असेल तर पहिल्यांदा येताना ती वस्तू सरळ रेषेमध्ये आली लिनियर मोशन मध्ये, पण वळण घेतल्यानंतर कर्व आहे म्हणलं की त्या ठिकाणी काय सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी कंपल्सरी काय असतो सेंट्रिपेटल फोर्स। आणि हा सेंट्रिपेटल फोर्स उरलेले जे फोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम करतील असं आपण म्हणू शकतो। का म्हणू शकतो, कारण गाडीचं वळण या बाजूला लेफ्टला आहे, तर या ठिकाणी कुठेतरी सेंटर असायला पाहिजे, आणि सेंटरच्या दिशेने असलेले जे फोर्सेस आहेत आणि अलॉंग द रेडियस असतील, म्हणजे या ठिकाणी कोणी fs cos थीटा आणि n sin थीटा, विच प्रोव्हाइड्स द नेसेसरी
सेंट्रिपेटल फोर्स. देअरफॉर वी कॅन राईट n sin थिटा प्लस Fs cos थिटा. आता इथं प्लस का आले तर या दोघांची डायरेक्शन काय सेम आहे. देअरफॉर हे दोन्ही मिळून काय तयार करतात तर सेंट्रिपेटल फोर्स किंवा त्या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतात आणि ती गाडी सुरक्षितरित्या त्या वाहनावरून जाते. मग सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv²/r इज इक्वल टू n sin थिटा प्लस Fs cos थिटा. आता इथं फक्त काय करायचंय Fs ची व्हॅल्यू मग अशी टाकली तशी Fs ची व्हॅल्यू काय असणार आहे μs इंटू n इंटू cos थिटा. मग mv²/r इज इक्वल टू n sin थिटा प्लस μs n cos थिटा. त्याला इक्वेशन नंबर आपण 2 दिले. आपल्याला काढायचंय काय मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. मग सेफ्टी स्पीड काढण्यासाठी व्हेलॉसिटी काय आली पाहिजे न्यूमरेटरला बरोबर. मग आता न्यूमरेटरला आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 ची डावी बाजू काय mv²/r आणि इक्वेशन 1 ची डावी बाजू काय mg. मग या दोघांचं काय केलं भागाकार. तसंच काय केलं इक्वेशन 2 ची RHS डिवायडेड बाय इक्वेशन 1 ची RHS म्हणजे काय येणार n sin थिटा प्लस μs n cos थिटा डिवाइड बाय n cos थिटा मायनस μs n sin थिटा. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा या m ला m कॅन्सल होणार. मग हा जो r आहे तो g ला इथं मल्टिप्लाय होईल v²/rg मिळेल. त्या ठिकाणी बघा हे n sin थिटा आहे म्हणजे इथं n आहे इथं पण n आहे. हा n कॉमन घेतला इथला n आणि इथला n कॉमन घेतला. मग न्यूमरेटरला एक n येणार डिनॉमिनेटरला एक येणार आणि दोन्ही n काय होतील कॅन्सल होतील. मग काय शिल्लक राहणार n गेला sin थिटा राहिला इथला n गेला μs cos थिटा राहिला sin थिटा प्लस μs cos थिटा. आता इथला n गेला cos थिटा मायनस μs इंटू sin थिटा cos थिटा मायनस μs sin थिटा. आता या ठिकाणी आपण काय करतोय बघा तर डावी बाजू आपण v²/rg ठेवली तर उजवी जी बाजू आहे या उजव्या बाजूला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण cos थिटाने काय करतोय डिवाइड करतोय. मग या ठिकाणी अंशाला आपण cos थिटाने डिवाइड केलं छेदाला पण cos थिटाने डिवाइड केलं ऍडजस्टमेंट केली बरोबर. आता हा cos थिटा काय करणार आहे या साइनला बी डिवाइड होणार μs cos ला बी डिवाइड होणार म्हणून काय लिहिलं sin थिटा भागिले cos थिटा प्लस μs cos थिटा भागिले cos थिटा. जसं या cos थिटानं या दोन्ही टर्मला आपण डिवाइड करतोय तसं या cos थिटानं याला बी डिवाइड करायला पाहिजे याला डिवाइड करायला पाहिजे म्हणजे काय मिळेल cos थिटा डिवाइडेड बाय cos थिटा मायनस μs sin थिटा डिवाइडेड बाय cos थिटा. आपल्याला माहिती आहे sin भागिले cos काय असतं tan आणि cos भागिले cos 1. मग या ठिकाणी काय येणार आहे sin डिवाइडेड बाय cos दॅट इज tan थिटा. आता हे μs तर आहेच पण cos थिटा काय होणार कॅन्सल म्हणजे फक्त μs राहील अपॉन काय येणार cos भागिले cos इथं cos भागिले cos आहे ते काय येणार आहे 1 आणि इथं sin भागिले cos त्याच्या जागेवर काय येणार आहे tan म्हणजे काय मिळालं आपल्याला v² इज इक्वल टू rg tan थिटा प्लस μs डिवाइडेड बाय 1 मायनस μs tan थिटा. जर समजा आपण काय केलं या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं तर इथं रूट घेणार इकडे बी रूट घेणार या स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होणार कॅन्सल आणि इकडच्या बाजूला काय राहणार रूट ऑफ rg tan थिटा प्लस μs डिवाइडेड बाय 1 μs tan थिटा. देअरफॉर वी गिव्स मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेइकल along curved banked road which is nothing but the vmax is equal to root of rg ब्रॅकेट मध्ये काय ना tan थिटा प्लस μs डिवाइडेड बाय 1 मायनस μs tan थिटा. समजलंय का ही कोणती केस आहे अप्पर स्पीड लिमिट. त्या ठिकाणी आपल्या गाडीचं स्पीड जे आहे फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी कमी झाले फक्त वेग मर्यादा आपली काय केली आपण मेंटेन केलेली आहे. फक्त जे फ्रिक्शन झालेले ते जास्त प्रमाणामध्ये झालेलं नाही ते कमी प्रमाणामध्ये झाले त्यामुळे तुमच्या गाडीचं स्पीड लिमिट थोडंसं काय राहणार जास्त राहणार. ओके काय अडचण आहे का थँक्यू.